मराठवाड़ा में सूखे की भयावह स्थिति के बीच किसानों का गुस्सा फूट पड़ा है। वैनाजपुर क्षेत्र के 200 से अधिक किसान और महिलाएं अपने खेतों के लिए हक का पानी मांगते हुए छत्रपति संभाजीनगर जिले के कड़ा कार्यालय के सामने धरने पर बैठ गए हैं। किसानों का कहना है कि उनके इलाके में जलाशयों में पानी उपलब्ध है, लेकिन प्रशासन की निष्क्रियता और अनदेखी के कारण ये पानी खेतों तक नहीं पहुँच पा रहा है। वैनाजपुर के 200 से अधिक किसान व महिलाएं मराठवाड़ा में सूखे के बावजूद जलाशयों में मौजूद पानी की खेती के लिए न दिए जाने के विरोध में कड़ा कार्यालय के सामने धरने पर बैठ गए। किसानों ने प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए कहा कि जब तक हक का पानी नहीं मिलेगा तब तक आंदोलन जारी रहेगा। महिलाओं बच्चों की उपस्थिति में आंदोलन और भी भावनात्मक बन गया। हाथों में बैनर लिए किसानों ने पानी है तो फसल है तो जीवन है जैसे नारे लगाए। प्रदर्शनकारी प्रशासन ने मौके पर आकर चर्चा और समाधान की मांग कर रहे हैं। आंदोलन का प्रभाव अन्य जिलों में भी फैल सकता है। आमची प्रमुख मागणी हीच आहे की आमच्या हक्काच्या धरणामध्ये यावर्षी 15 ऑक्टोबरला 100% पाणी असल्यामुळे तुम्ही आमचं उन्हाळ्याचं पहिलं आवर्तन सोडलं पाहिजे। याकरता आम्ही 10-15 दिवसापासून संबंधित विभागाकडे मागणी केलेली, परंतु ती कुठलीही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नाविलाज असतो आम्ही आज कडा ऑफिसकडे धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे ना। आता आमची मागणी हीच आहे, जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, कारण आमची मागणी ही रास्त आहे, हक्काची आहे। सर, आमच्या सर्व शेतकऱ्यांनी लाभ क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे उशिराचे पिकं उभे केले। आमच्या प्रचंड प्रमाणात भाजीपाला उभा केला, जनावरांसाठी हिरवा चारा उभा केलेला आहे, फळबागा आहे, अनेक प्रकारचे पिकं आमची उभे आहे। आज जर त्याला पाणी लगेच मिळालं नाही तर ते पिकं जळून जाणार आहे। मग तिथले पिकं जळण्यापेक्षा इथं गेलेलं बरं राहील ना। म्हणून आमची मागणी हीच आहे, आता हीच आहे, पुढे हीच राहणार की तात्काळ तुम्ही नांदूर मधमेश्वर कालव्याला हक्काचं उन्हाळी आवर्तन आत्ताच्या आत्ता सोडा, ही आमची प्रमुख मागणी आहे। तिकडे पाहिलं तर काही ठिकाणी मात्र पाऊस नसल्यामुळे काय किंवा धरणाचं नियोजन नसल्यामुळे तिकडे शेतकरी परेशान आहेत। मात्र तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी असून देखील तुम्हाला पाणी सोडलं जात नाही, हा निष्क्रियपणाने एक म्हणतात। निष्क्रियपणा नाही, 100% शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून चाललेला सिंचन व्यवस्थापन आहे। हा प्रकल्प असा आहे, तुम्हाला एक सांगतो, 43,860 हेक्टर साठी हा प्रकल्प निर्माण झाला। वैजापूर आणि गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात असे 102 गावाचा प्रकल्प आहे। प्रकल्प पूर्ण झालेला आहे। प्रकल्पासाठी 4 धरणं अशा ठिकाणी आहे की जिथं सतत पाऊस पडतो आणि यावर्षी ते 100% भरलेले आहे। अशा परिस्थितीत आम्हाला पाणी किती दिले? फक्त रब्बीमध्ये 2, फक्त रब्बीमध्ये 2। इतर प्रकल्पामध्ये 70% 80% पाणी असताना सुद्धा उन्हाळ्याचे आवर्तन त्या ठिकाणी चालू आहे। मग या प्रकल्पाचं पाणी गेलं कुठं हे विभागाने कधी जाहीर प्रकटातून जाहीर केलं नाही, आणि आम्हाला किती पाणी मिळालं काय झालं याबाबत या विभागाने कधीच शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीची जाणीव करून न दिल्यामुळं या प्रकल्पाचं 70 ते 75% पाणी इतरत्र वळवलेलं आहे। याच्यामध्ये विभागाचा फार मोठा हात असू शकतो, कारण जर आमच्या धरणात 11 टीएमसी पाणी आणि आम्ही जलदिंडीच्या माध्यमातून जल सप्ताहाच्या निमित्तानं शेतकऱ्यांची एक जलदिंडी आणि अभ्यास दौरा नेला, त्या ठिकाणी आम्ही धरणं बघून आलो, धरणातल्या पाण्याची कॅपॅसिटी बघून आलो। अशी परिस्थिती असताना सुद्धा विभाग सांगतो तुमचं सिंचनाचं पाणी शिल्लक नाही। आम्हाला नाशिक विभागाने कळवलं तुम्हाला सिंचनाला पाणी देता येत नाही, केवळ पिण्याकरता 30-29 दलगमी, हे दलगमी वगैरे वगैरे। आमचं किती दलगमी आहे? आमचं 317 दलगमी पाणी आहे। तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलं किती? तुम्ही आम्हाला 60 ते 70 फक्त दलगमी पाणी दिलं, इतरत्र पाणी कुठं गेलं याबाबत या विभागाने जाहीर उद्या पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्या पाहिजे। आणि तुम्ही म्हणता 100% पाणी साठा आहे, मग पाणी मुरतं कुठे? पाणी जे मुरतं ते परत मी तुम्हाला आता संपूर्ण या विभागाने स्वतःची मनमानी करून या पाण्याचं सिंचन केलेलं आहे। जर कायदा सांगतो 2005 अधिनियम 2006 प्रत्येक सिंचन व्यवस्थापन हे पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे, तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना विचार करतो किती संस्था आहे, किती पाणी दिलं, त्याचे तात्काळ आकारणी तक्ते तुम्ही जाहीर करा। त्यानंतर त्या संस्थेचं किती लाभ क्षेत्र आहे त्याचे नकाशे तुम्ही द्या। त्यांच्याकडे काही सापडत नाही, केवळ शेतकऱ्याला दाबून नेऊन हे पाणी इतरत्र वळवण्यात आलेलं आहे, हे 100% खरं आहे। माझं नाव आहे पंडित शिंदे, आधार जलदूत समितीचा मी अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे मी कालवा सल्लागार समितीचा सदस्य आहे। दुर्दैव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला या विभागाने मला पत्र सुद्धा दिलं नाही। म्हणजे जो शेतकरी वंचित शेतकऱ्यासाठी जो प्रतिनिधी गावोगावी जाऊन प्रबोधन करतो, पाणी व्यवस्थापनाची जनजागृती करतो, त्याला तुम्ही बैठकीला बोलत नाही, हे दुर्दैव। मला तर खरोखर या गोष्टीचं दुःख आहे। या हजारो एकर शेतकऱ्यांचं हे पीक जळाल्यानंतर यांचे लेकरं बाळ शिक्षणापासून वंचित राहण्याचं पाप कोण घेणार आहे?
म्हणून मीडियाला मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही यांना सांगा उद्याच ह्या प्रकल्पाचं पूर्ण ऑडिट करा, किती पाणी दिलं त्याच्या आकारणी तथ्य मागा. दुसरी गोष्ट, पाणी दिलं उरलेलं पाणी कुठे गेलं त्यांच्याकडून आम्हाला आकडेवारी माहित पाहिजे. आम्हाला काय माहिती शेतकऱ्याला कुठे गेलं. आम्ही तुम्हाला एवढं 100% कागदोपत्री देऊ शकतो की आमच्या हक्काचं 11 टीएमसी पाणी आहे, ते 15 ऑक्टोबरला धरणामध्ये होतं. ते सन्माननीय ज्या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यापुढे ती टिप्पणी होती. मग जर 11 टीएमसी पाणी धरणात असताना तुम्ही आम्हाला केवळ 3 टीएमसी पाणी दिलं म्हणत्या, उरलेलं पाणी कुठे गेलं तर उद्याच्या सगळ्या पेपरला संबंधित विभागांनी जाहीर केली पाहिजे आकडेवारी. कुठं गेलं काय गेलं याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे ही आमची मागणी आहे.